आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले त्यामुळे अंगाची काहिली होतीये, त्यातच शाळांनाही सुट्ट्या लागू लागल्या। म्हणून अनेक जण थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करतायत। पण तुम्ही तसं करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जिथं असतो गारठा तिथंच निघतोय घामटा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पाहुयात नेमकं काय घडलंय। जिथं असतो गारठा तिथंच घामटा। राज्यातली हिल स्टेशन बनली हीट स्टेशन्स। उकाडा टाळण्यासाठी जायचं कुठं? सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे लोकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय। अनेक ठिकाणी उन्हापासून बचावासाठी लोक तोंडाला स्कार्फ किंवा कपडा बांधून फिरतायत। अनेक जण गारव्यासाठी उसाचा रस किंवा लिंबू पाणी घेतायत। त्यात आता शाळेच्या सुट्ट्याही लागल्यात, त्यामुळे तुम्ही जर थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर थांबा, कारण ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। हुडहुडी भरेल अशी थंडी अनुभवण्यासाठी किंवा बोचऱ्या वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही ज्या हिल स्टेशनची निवड करताय तिचं ठिकाण आता हीट स्टेशन झालंय। म्हणजे जिथं गारठा असतो तिथं तापमानामुळे लोकांचा घामटा निघतोय। कसा ते पाहूया। महाबळेश्वर मध्ये पारा पोहोचलाय 33.60 अंशांवर। माथेरानचा पारा 34.40 अंशावर। पाचगणीत तापमानाचा पारा 34 अंशांवर। लोणावळ्याचं तापमान 38 अंशांवर। आंबोली भागात तापमान 35 अंशावर। चिखलदराचं तापमान 32 अंशावर। तर तोरणमाळमध्ये तापमान 39 अंशावर। आज लोणावळ्याची परिस्थिती, आज हिल स्टेशन म्हणून जे अलाउन्स झालेले थंड हवेचं ठिकाण असून सुद्धा आज एवढी उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे। आज लोकांना टोप्या घालून छत्र्या घेतल्याशिवाय घरातून निघता येत नाहीये। व्यापाऱ्यांवरती जो परिणाम व्हायला लागला आहे की आज त्याची अशी परिस्थिती झालेली आहे की आज लोणावळ्यातील व्यापाऱ्यांना नोकऱ्यांचा पगार काढणे अशक्य झालेले आहे। ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरात तापमान वाढीची समस्या वाढू लागली आहे। त्याचाच फटका आपल्या थंड हवेच्या ठिकाणांनाही बसू लागलाय। जागतिक तापमान वाढ, उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होतीये। जमिनीचं तापमान वाढत असल्याचा मोठा परिणाम आहे। वाढलेली वाहतूक, काँक्रिटीकरण आणि बांधकामांमध्ये ही वाढ झाली आहे। खरं तर जगभरात तापमानाच्या वाढीची समस्या डोकं वर काढू लागली आहे। त्यामुळे पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी आणि त्यासाठी झाडांची लागवड करण्याकडे आपला कल वाढायला हवा। अन्यथा उकाड्यापासून सुटका करून घेण्याकरता थंड हवेची ठिकाणं आपल्याला कधीच मिळणार नाहीत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।